नमस्कार मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलचे पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना राज्यस्तरीय यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. याच संदर्भातील एक महत्त्वाचा जी.आर. 13 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आता या जी.आर. मध्ये काय सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. या बदलामुळे आता या योजनेच्या अंतर्गत वराह पालन तसेच विविध गटांना एफ.पी.ओ, एफ.पी.सी आणि महिला बचत गट मुरघास यंत्राचे वाटप या बाबींना समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेवर मोठी चर्चा झाली होती. काही आमदारांनी या योजनामध्ये वराह पालनाचा समावेश करावा अशी मागणी सुद्धा केली होती. याच अनुषंगाने राज्य शासनाने 13 एप्रिल 2026 रोजी जी.आर. काढून या योजनेत बदल केले आहेत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिली महत्त्वाची बाब म्हणजे बचत गट, शेतकरी गट, एफ.पी.ओ, एफ.पी.सी तसेच महिला बचत गटांना मुरघास यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये आत्मा अंतर्गत गट, उमेद अंतर्गत महिला बचत गट यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. संस्थेकडे किमान 50% शेतकरी सदस्य असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अट म्हणजे संस्थेने भाग भांडवल किमान 5 लाख रुपये असावे. त्याचबरोबर मागील 3 वर्षांची लेखापरीक्षण पूर्ण झालेले असावे. आता शेतकरी मित्रांनो, अशा पात्र गटांना या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे आणि गटांना प्राधान्य सुद्धा दिले जाणार आहेत. आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वराह पालन योजना यामध्ये 5+1 असा वराह गट आणि त्यासाठी विमा यांचा समावेशही करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ खालील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. पहिला आहे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर वन हक्कधारक शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार आणि 5वा आहे महिला बचत गट. आता यामध्ये भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा प्राधान्य दिले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रकल्प खर्च शेतकरी मित्रांनो पुढील प्रमाणे त्यांनी दिले आहेत. 5 वराह 22,500, एक नर वराह 25,000 आणि 3 वर्षाचा विमा 17,531 आणि शेड, खाद्य व पाण्याची भांडी ही 50,000 यांचा एकूण शेतकरी मित्रांनो खर्च बघितला तर 2,08,187 रुपये खर्च होतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यांचं जर अनुदान बघितलं तर सर्वसाधारण प्रवर्ग 50% आणि अनुसूचित जाती जमाती यांचं एकूण आहे 75%. आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे, पहिलं आहे पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र. जमीन असल्यास जमीन कागदपत्र, नसल्यास ते प्रमाणपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग असल्यास UDID प्रमाणपत्र आणि शेडसाठी जागा उपलब्ध असण्याचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर वराह मोकाट सोडले जाणार नाही याबाबत स्वयं घोषणापत्रक लिहावं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे 2 महत्त्वाच्या बाबींचा समावेश करून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. लवकरच या योजनेसाठी खर्च प्रक्रिया किंवा अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहेत. तर अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की दिली जाईल. शेतकरी मित्रांनो, अशाच सरकारी योजना, शेती संबंधित योजना व नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.